हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचं तारण केलेलं आहेस. ह्या पवित्र त्रिदिनामध्ये कोणतीच साक्रामेंते साजरी केली जात नाहीत. की एकदा पवित्र गुरुवारची उपासना संपली आणि मग तो विधी पुढे 2 दिवस सुरू राहणार असतो. ईस्टरच्या जागरण विधीपर्यंत, त्या काळापर्यंत कोणतीच साक्रामेंते साजरी केली जात नाहीत. ह्या दिवसामध्ये जर कोणाचं मरण झालं तर त्यासाठी देवळाचा घाट वाजवला जात नाही. ह्या काळामध्ये पवित्र पाणी शिंपडलं जात नाही. ह्या काळामध्ये आशीर्वाद दिले जात नाहीत. ह्या 2 दिवसामध्ये कन्फेशन्स ऐकली जात नाहीत. इतकंच नाही तर गुड फ्रायडेच्या सकाळी होणारी जी क्रूसाची वाट असते, त्या वाटेच्या शेवटी क्रूसाचा आशीर्वाद दिला जात नाही. हे सगळं ख्रिस्त सभा करत असते दर्शविण्यासाठी की आपण येशूच्या दुःख सहनामध्ये सहभागी झालेलो आहोत. आणि म्हणूनच वेदी सुद्धा उघडी ठेवली जात असते. कोणतंच साक्रामेंट साजरं केलं जात नाही ह्याचं ते प्रतीक असतं. ह्या दिवसामध्ये सर्व क्रूस जांभळ्या रंगाने किंवा इतर कुठल्या तरी वस्त्रांनी बंद केलेले असतात, झाकून ठेवलेले असतात. ह्याचा अर्थ असा आहे की आपलं संपूर्ण लक्ष प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनावरती आपल्याला केंद्रित करता यावं. कोणतीच साक्रामेंते साजरी केली जात नाहीत, कारण शेवटी साक्रामेंट म्हणजे काय असतं? साक्रामेंट म्हणजे अदृश्य कृपेची दृश्य अशी खूण असते. बाप्तिस्मा साक्रामेंटामध्ये बाळाच्या डोक्यावरती पाणी ओतलं जात असतं. त्याद्वारे आपल्याला कळत असतं की बाप्तिस्मा साक्रामेंट साजरा केला जात आहे. प्रथम ख्रिस्तशरी साक्रामेंटामध्ये कम्युनियन बाळाला दिलं जात असतं. त्याद्वारे फर्स्ट होली कम्युनियन हा साक्रामेंट साजरा केला जात आहे. दृढीकरण साक्रामेंटामध्ये उमेदवाराच्या कपाळाला तेल लावलं जात असतं. ही बाह्य खूण असते पवित्र आत्म्याची. लग्न साक्रामेंटामध्ये सुद्धा अंगठ्यांना आशीर्वाद दिला जात असतो. बाह्य खूण असते ईश्वरी प्रेमाची. गुरुदीक्षा साक्रामेंटामध्ये उमेदवाराच्या डोक्यावरती आशीर्वादपूर्वक हात ठेवले जात असतात. ती खूण असते त्यांच्या गुरुदीक्षेची. आणि त्यानंतर जाहीर केलं जात असतं की हे आमरण धर्मगुरू झालेले आहेत. प्रायश्चित्त साक्रामेंटामध्ये पापांची क्षमा केली जात आहे अशा प्रकारचा आशीर्वाद दिला जात असतो. रुग्णाभिषेक साक्रामेंटामध्ये रुग्णाच्या हातापायांना तेल लावलं जात असतं. त्याद्वारे त्याच्या शारीरिक वेदना आणि आध्यात्मिक आजार दूर व्हावेत अशा प्रकारची कृपा त्याला दिली जात असते. आणि ह्या त्रिदिनामध्ये मात्र ह्यापैकी कोणतंही साक्रामेंट साजरं केलं जात नाही, कारण ह्या साक्रामेंटांचा उगम असलेला परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये दुःख यातना भोगत असतो. की ज्याच्या नावाने बाप्तिस्मा घ्यायचा तो स्वतःच दुःख सहन करत असतो, हे दर्शविण्यासाठी ही साक्रामेंटे साजरी केली जात नाहीत. ज्याच्या नावाने आशीर्वाद द्यायचा तो स्वतःच मरणाच्या दाढेतून जात असतो, हे दर्शविण्यासाठी कोणतेच आशीर्वाद दिले जात नसतात. ख्रिस्त सभेने अशा प्रकारे ह्या 3 दिवसाचं गांभीर्य सूचित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण देखील अगदी गंभीरपणे ह्या वातावरणामध्ये सहभागी होऊया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाशी एकरूप होऊया. जणू काही गेतशेमाने बागेपासून तर काल्वरीच्या थडग्यापर्यंत होणारा हा प्रवास अगदी मनापासून करण्याचा आजच निर्धार करूया. आणि ते 3 दिवस आपलं संपूर्ण जीवन बदलणारे दिवस असावेत अशी कृपा
ख्रिस्त येशूकडे मागूया. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.